चला मित्रांनो, हा प्रश्न पहा. मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिल 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात पूर्ण करेल? तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. चला, मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 15 दिवसात पूर्ण करतो. तर अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. अनिल ते काम किती 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिल 8 दिवस काम केले तर अनिलने काय केले? 8 दिवस काम केलेलं आहे. बघा 20 पैकी किती दिवस? 20 पैकी 8 दिवस अनिलने काम केलं व तो काम सोडून गेला. अनिलने 20 पैकी 8 दिवस काम केलं व ते काम सोडून गेला. उरलेले काम मुकेश किती दिवसात पूर्ण करेल? आता हे काम जे उरलेलं काम आहे ना, उरलेलं काम किती आहे? 12/20 हे झालं उरलेलं काम. मुकेश येईल करायला. मुकेश किती दिवसात पूर्ण करेल? मुकेश किती दिवसात करतो? 15 दिवसात. घ्या 15 इकडं, भागा 15, 5 तरी 5 4 4 1 4 तरी बरोबर किती? 9 दिवसात पूर्ण करेल. या ऑप्शनकडे 5 9 6 18 ऑप्शन नंबर 2 आहे आपलं बरोबर असणार. ह्या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. मुकेश 15 दिवसात काम करतो, अनिल 20 दिवसात काम करतो. अनिलने 8 दिवस काम केलं होतं, काम सोडून गेला. उरले शिल्लक काम किती राहिलं मग? 12/20. ते काम मुकेश करायला येणार किती? 15. तो किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात. मग घ्या 12/20 गुणिले 15 क्रिया करायची. 9 दिवस हे आपलं उत्तर. ह्या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला.